नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे MPSC इज्युमॉल या आपल्या लाडक्या चॅनलवरती। आज आपण काय करणार आहोत, लेखा व कोशागार भरती जी की ॲड आलेली आहे, काही विभागाची आली, काही विभागाची अजून बाकी आहे ॲड येण्याची, पण कंटिन्युअसली जागा येणार आहेत, वाढणार आहेत किंवा ॲड येणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना लेखा व कोशागारची तयारी किंवा ज्यांना जॉब म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांना वाटते की जॉब मिळावा त्या विद्यार्थ्यांनी लेखा व कोशागारची तयारी करण्यास काही हरकत नाही। ठीक आहे, तर ऑलरेडी आपण यूट्यूबवरती PYQs लेखा व कोशागारचे जे पहिले PYQs आले होते ते आपण PYQ TCS IBPS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत ऑलरेडी। तर आता बघूया आजचं लेक्चर, ज्याच्यामध्ये पुढील PYQ म्हणू शकतो आपण, म्हणजे आपण सगळे जवळपास PYQ ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। तुम्हाला एवढे जरी व्हिडिओज तुम्ही बघितलेत तरी तुम्हाला लेखा व कोशागारमध्ये नेमकं मॅथ्स किंवा बुद्धिमत्ता चाचणी हा टॉपिक कसा विचारला होता किंवा कशा या प्रकारचे क्वेश्चन होते तुम्हाला लगेच समजून येईल। ठीक आहे, तर बघूया पहिला क्वेश्चन। सोपे क्वेश्चन बघा, एकदम असं अवघड वगैरे असं काही नाही आहे, बेसिक क्वेश्चन्स आहेत। बेसिक तुम्हाला जर एखाद्या ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर असेल त्यांना हे क्वेश्चन्स अगदी सहजरित्या ते सोडवू शकतात। ठीक आहे, जेव्हा माझं लेक्चर सुरू होत असतं किंवा समजा लेक्चर सुरू आहे तुम्ही बघत असाल तर डायरेक्टली काय करायचं, लेक्चर पॉज करा, स्टॉप करा, वही पेन घ्या, बसा सोबत, डायरेक्टली क्वेश्चन दिलेला आहे, वाटलंच लेक्चर परत पॉज करा, क्वेश्चन बघा, क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि नंतर मी सोडवल्यानंतर परत चेक करा। म्हणजे काय होतं की जेणेकरून आपण नेमकं कुठे चुकतोय, कोणत्या पॉईंटला आपल्याला जमत नाही, आपल्याला मायनस इंटू मायनस समजत नाही, आपल्याला प्लस इंटू मायनस समजत नाही, किंवा आपल्याला मल्टिप्लिकेशन थोडं अवघड जाते किंवा डिव्हिजन भागाकार अवघड जातो किंवा एखादी कन्सेप्ट समजत नाही, हे आपल्यालाच लगेच क्लिअर होऊन जातं। त्यामुळे विद्यार्थ्यांनो एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण सायमल्टेनियसली सोबत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे स्वतःचे डाऊट्स तुम्हाला लगेच समजतील। ठीक आहे, बघूया पहिला क्वेश्चन, जास्त वेळ न घालता। काय दिलं बघा, बरोबर उत्तराची निवड करून रिकामी जागा भरा। म्हणजे काहीच नाही, काय दिलं आपल्याला, एक बेसिक इक्वेशन दिले, त्या इक्वेशन सॉल्व्ह करा किंवा काय असेल ते ऑप्शनकडे बघा। आता हे बघा, कधी कधी काय होतं, विद्यार्थी ऑप्शनकडनं बघता डायरेक्टली उत्तर प्रश्न बघतात आणि सुरू करून देतात। ठीक आहे, आता सगळ्यात पहिली ह्या प्रश्नाची मला सांगा, सगळ्यात पहिली स्टेप काय बघा, 5260 कंसामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये 334 अधिक 210। ठीक आहे, असं आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे। मग ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे का, आता हा जो बाहेरचा कंसाच्या बाहेर ही जी गोष्ट आहे किंवा हे 5260 आहे, हे 5260 ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहेत। मग पुढची पहिली स्टेप काय मला माहिती आहे का, 5260 गुणिले 334, बघा ह्यानी ह्या संख्येला गुणाकार करायचा, मध्ये चिन्ह प्लसचं आहे, प्लसचं लिहिलं, परत ही संख्या जी ब्रॅकेटच्या बाहेर आहे 5260 गुणिले 210 आणि मग तुमचं उत्तर पुढे सॉल्व्ह करायचं। दोघांचा गुणाकार करा, काहीतरी उत्तर येईल, दोघांचा गुणाकार करा, काहीतरी उत्तर येईल, आणि आलेले उत्तर जे दोन उत्तर आलेत त्यांची बेरीज करा, तुमचं आन्सर येऊन जाईल। अशा पद्धतीने उत्तर काढायचं। पण पहिले याच्या आधी बघा तरी आपले ऑप्शन्स काय काय आहेत, नाही तर आपण काय करतो डायरेक्टली सुरू करून देतो। ऑप्शन काय दिलं बघा, पहिला ऑप्शन काय दिला, 5260 गुणिले 334, बरोबर दिला, पण मध्ये चिन्ह प्लसचं पाहिजे ना, इथं गुणाकार चिन्ह आहे, त्यामुळे ऑप्शन ए कट झालेला आहे। ऑप्शन बी कडे आलो, 5260 गुणिले 334 अधिक 5260 गुणिले 210, बरोबर मॅच झाला, ऑप्शन बी बरोबर आहे। ऑप्शन सी चूक का बरं आहे, 5260 गुणिले 334 केलंय, पण पुढं 5260 न 210ला पण गुणावं लागल आणि परत इथं मायनस पण आहे, मायनस जे की नसलं पाहिजे, हा पण ऑप्शन नाहीये। इथं पण तसंच दिलंय, तिघांचं डायरेक्टली गुणाकार केला, हे सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे किंवा ही अशी गोष्ट होऊ शकत नाही। त्यामुळं ऑप्शन नंबर बी जे की आपलं बरोबर आहे ते ऑप्शन आपण टिक केलेलं आहे। ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचंच नव्हतं तुम्हाला, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही त्यांना चेक करायचं होतं, म्हणजे इतका बेसिक लेवलचा प्रॉब्लेम होता। समजा असं दिले, समजा बघा कसं की 16 ब्रॅकेटमध्ये दिले 5 अधिक 8। ठीक आहे, मग काय करणार आपण, 16 गुणिले 5 अधिक 16 गुणिले 8, बस झाला आपला उत्तर। म्हणजे असं बेसिक लेवलचा प्रश्न आपल्याला दिला होता। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 14x³ मायनस 5x चा वर्ग अधिक 9x मायनस 1 मधून काय वजा केले तर येणारी बहुपदी 2x मायनस 1 ने पूर्ण भाग जाणारी असेल। What must be the subtracted from 14x³ minus 5x² plus 9x minus 1 so that the resulting polynomial is exactly divisible by 2x minus 1? बघा हा प्रश्न मित्रांनो 8वीच्या वर्गातला जशाचा तसा उचललेला आहे, 8वीच्या वर्गातले स्टेट बोर्डाचा प्रश्न आहे हा। म्हणजे बघा असे क्वेश्चन्स तुम्हाला एवढे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत। पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी, इंग्लिशमध्ये त्याला पॉलिनॉमियल म्हणतात। तर काहीच नाही, आपल्याला काय करायचं सांगतो तुम्हाला, ह्या 14x³ ठीक आहे मायनस 5x² प्लस 9x मायनस 1 ह्याला
काय करायचं माहिती का, भागाकार करायचा कशाने मित्रांनो, 2x - 1 नी ह्याला भागायचं. आणि जर याला पूर्ण भाग गेला निशेष तर काही प्रॉब्लेम नाही. जर किती खाली उरले तर मग ती संख्या आपल्याला ह्याच्यातनं वजा केली पाहिजे, त्यामुळे त्याचं उत्तर मग पूर्ण निशेष येईल. ठीक आहे. तर ह्यांनी म्हणलं की ह्याच्यातनं म्हणजे ह्या संख्येला कशानं भागाकार करायचा जेणेकरून काय होईल की पूर्ण भाग जाईल किंवा एक्झॅक्टली डिव्हिजिबल, म्हणजे याचा अर्थ काय झालं की पूर्ण निशेष भाग जाईल, खाली काही उरणार नाही. 2, 4, 5, 6, -6, -8 असलं काहीही खाली उरणार नाही भागाकारामध्ये. ठीक आहे. समजा हे बघा एक उदाहरण देतो तुम्हाला. आता बघा 21/5. मग आपल्याला काय म्हणणार, 21 मधून किती वजा केले पाहिजे जेणेकरून 21ला निशेष भाग जाईल 5 ने. मग आता मला सांगा 5 चोक 20 केलं आपण, 5 चोक 20 केलं, खाली उरला 1. मग आता 1 उरला ह्याची, मग आपलं काय म्हणणं आहे, मग आमचं काय म्हणणं आहे की समजा ह्या 21 मधून तुम्ही 1 वजा करा, 21 मधून 1 वजा करा, जो 1 उरलाय तो 1 वजा करून टाका डायरेक्टली. मग ह्याला काय होणार आहे, निशेष भाग जाणार आहे. मग 21 मधून 1 वजा करा म्हणजे काय, हे 20 येणार आहे. मग हे 20 येईल म्हणजे 5 डायरेक्टली काय होणार आहे, 5 चोक 20 त्याला भाग जाईल. असं प्रॉब्लेम आहे, फक्त हे थोडं एक्सच्या स्वरूपात दिलेलं आहे. आता काय करायचं बघा, असा प्रश्न दिला तर लक्षात ठेवा ह्या पहिल्या संख्येने भागाकार करायचा. म्हणजे कसं बघा, 14x³ बघा, 14x³ मी काय लिहू शकतो, 14 गुणिले x गुणिले x गुणिले x, 3 वेळेस x आहे ना, आणि 2x ला x लिहू शकतो. बघा मी काय केलं, 14x³ ही पहिली संख्या आहे, ह्या पहिल्या संख्येला 2x ने भागाकार करायचा, 2x न डिवाइड करायचं. 2x न डिवाइड करायचं का बरं करायचं की आपल्याला ह्या पूर्ण संख्येने ह्याला भागाकार करायचा. पण पहिल्यांदा आपण 2x ने करून बघूया, मग सांगतो तुम्हाला कसं करायचं. मग 14x³ ला आता x³ म्हणजे काय, x गुणिले x गुणिले x. 8³ म्हणजे काय, किंवा 8चा घन म्हणजे काय, 8 गुणिले 8 गुणिले 8. त्यामुळे मी x ला 3 वेळेस दिलं आणि इथं 2x ला एकदाच दिलं, म्हणजे x ला एकदाच दिलं. हा x कटला, बे बेसिटी 14, काय उरलं रे 7 बघा, गुणिले x एवढं संख्या उरलेली आहे. मग 7x गुणिले x म्हणजे 7 गुणिले x गुणिले x, तर आपण काय म्हणतो 7x चा वर्ग, म्हणजे आपलं उत्तर आलं 7x चा वर्ग. आता 7x चा वर्ग आला, इथं काय येणार आहे 14x³ बघा. का बरं, मग ह्या 7x² ने आता बघा कसं करायचं सांगतो. पहिले हे झालं, मग परत ह्या 7x² नी ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करायचा. मग 7x² ने 2x ला गुणाकार केला, उत्तर आलं हे. परत 7x² नी बघा, आता मध्ये कोणी मायनस चिन्ह आहे, मायनस चिन्ह दिलं. 7x² नी 1 ला गुणाकार केला, उत्तर आलं -7x², -7x². इथपर्यंत क्लिअर आहे. मी काय केलं, पहिल्या संख्येने भागाकार केला, उत्तर आलं 7x चा वर्ग. ह्या 7x चा वर्गनी 2x ला गुणाकार केला, परत 7x चा वर्गनी 1 ला गुणाकार केला किंवा -1 ला गुणाकार केला, एवढं आलं. ठीक आहे. आता आपल्या भागाकारामध्ये आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग वजाबाकी करताना इथं मायनस होईल आणि इथं ऑलरेडी मायनस आहे, चिन्ह बदलणार, ते होणार प्लस. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, इथं ऑलरेडी मायनस म्हणजे इथं प्लस असतं, हे मायनस झालं आणि सगळ्यांचे चिन्ह बदलणार, मग पूर्ण ह्याचं पण चिन्ह मायनस आहे ते प्लस होणार. हे प्लस आणि हा मायनस कट झाला किंवा उत्तर आलं 0. ठीक आहे. आता मला सांगा इथं काय, -5x चा वर्ग, इथं आहे 7x चा वर्ग, इथं आहे -5x चा वर्ग, इथं आहे 7x चा वर्ग. म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, 7x² - 5x², उत्तर आलं आपलं +2x², +2x² आपलं उत्तर आलं. ठीक आहे, एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. प्लस काय केलं आपण, हे 9x वरतून घेतले. आता परत ह्या 2x² ला कशाने भागाकार करायचा, 2x ने. बघा 2x² ला मी काय लिहू शकतो, 2 गुणिले x गुणिले x. भागाकार कशाने करायचा, 2x ने भागाकार करायचा. हे 2x आणि 2x कटले, फक्त खाली काय राहिले, x राहिला. काय राहिला खाली, +x. मग परत ह्या x नी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, इथं येणार 2x चा वर्ग. आता बघा इथं x गुणिले -1, उत्तर येणार -x, उत्तर येणार -x. काय केलं मी, ह्या 2x चा वर्गला ह्या 2x न भागाकार केला, उत्तर आलं फक्त 1 आला, +x आला, फक्त x उरला +x. ह्या x न ह्याला मल्टिप्लाय केलं, उत्तर आलं 2x². x न परत म्हणजे बघा ह्या x नी 2x - 1 ला मल्टिप्लाय करा, उत्तर आलं 2x². ह्या x नी -1 ला मल्टिप्लाय केलं, उत्तर आलं -x. आणि साइन आता काय करायचे आपल्याला, रिव्हर्स करायचे. हे होणार मायनस, इथं मायनस प्लस होणार, इथं काय होणार 0 होणार. आता 9x आणि हा अधिक 1 नुसता x म्हणजे किती झाले टोटल, 9 आणि 1 10x आले, 10x झाले. -1 जशाच्या तसं लिहून काढलं, वरचा राहिलेला -1 लिहिला. आता परत ह्या 10x नी बघा, ह्या 10x ला कशाने भागाकार करायचा रे, 2x नी भागाकार करायचा. x कटले, बे 5 10, फक्त काय राहिलं, +5 राहिला. काय राहिला, फक्त +5 राहिला.
मग ह्या 5नी परत 2x ला गुणाकार केला, उत्तर काय येणार आहे 10x, आणि 5नी परत -1 ला गुणाकार केला -5 येणार आहे. परत काय करायचं, चिन्ह बदलत असतात. मग इथं होणार मायनस, इथं होणार मायनसचं प्लस होणार, म्हणजे +5 मधून 1 गेला, उत्तर आलं +4. उत्तर काय आलं मित्रांनो +4. म्हणजे मला सांगा इथं भागाकार किंवा इथं बाकी किती उरली आपली, बाकी उरलेली आहे +4, बाकी उरलेली +4 किंवा +4. त्यांनी काय म्हटलं बघा आता, व्हॉट मस्ट बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 14x³ किंवा ह्याच्यामधून काय वजा केले तर येणारी बहुपदीला निशेष भाग जाईल. मग 4 मधून मला सांगा काय वजा करावं लागतील आपल्याला, 4 मधून आपल्याला 4 वजा करावं लागतील. बघा मला सांगा, समजा माझ्याकडे 5 रुपये, ठीक आहे, ते 5 रुपये माझ्या खिशामध्ये आता 0 उरले पाहिजे. मी काय करणार, ते 5 रुपये खर्च करून टाकणार, बरोबर का नाही. म्हणजे 5 मधून 5च गेले पाहिजे, तेव्हा काय होणार आहे, उत्तर 0 येणार आहे. मग इथं उत्तर 0 आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही 4 उरलेले आहे, ह्या 4 मधून 4च वजा करावं लागतील, -4 नाही. बघा तुम्ही 4 मधून 4 वजा करा, बघा हे 4 उरले, 4तनं काय वजा करू रे, -4 नाही, 4तनं 4च वजा करा, 4तनं 4 वजा करा, 4तनं -4 वजा करा म्हणल्यावर त्याचा अर्थ काय माहिती का, 4 ऑफ -4, त्याचा अर्थ होतो मायनस इंटू मायनस प्लस, हे उत्तर येतं 8. समजते का. 4तनं -4 वजा नाही करायचे, 4मधनं +4 वजा करायचे. त्यांनी काय विचारलं, काय वजा केले पाहिजे, तर फक्त 4 वजा केले पाहिजे, -4 येणार नाही, हे तर येणारच नाही, -4 येणार नाही, लक्षात ठेवा. 4तनं +4 उत्तर आलं, त्याच्यामधनं 4च वजा करावे लागतील. जर तुम्ही 4तनं -4 तुम्ही जर म्हटले -4 वजा करायचा, त्याचा अर्थ काय होतो, 4 -4, 4तनं -4 वजा झाले, उत्तर त्याचं 8 येतं. ते जमत नाही आपल्याला किंवा ते उत्तर चुकू शकतंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडा बेसिकच क्वेश्चन होता, पण 8वीचा बेसिसवरती होता आणि थोडं प्लस मायनसचं कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. मायनस ब्रॅकेटमध्ये 8² - 5चा वर्गचा पूर्ववर्ती काय आहे, किंवा व्हॉट इज द प्रिडेसेसर ऑफ -8². बघा आता काय दिलं, -8² - 5², ह्याच्या आधीची संख्या किंवा ह्याचा प्रिडेसेसर काय, ह्याच्या अगोदर काय आहे. मग सॉल्व्ह कर, त्याला सांगतो काय करायचं. 8चा वर्ग काय होणार आहे, 64 - 25, 64 - 25 इथं करून बघा वाटलं असतं. काय होणार आहे, 14तून 5 गेले 9, 6तून 3 गेले 3, उत्तर आलं बघा, इथं आलं मायनस, उत्तर आलं इथं ब्रॅकेटमध्ये 39, ब्रॅकेट ओपन झाला, उत्तर आलं -39. तर ह्यांचं म्हणणं आलं ह्याच्या प्रिडेसेसर काय किंवा ह्याच्या अगोदर काय, तर ह्याचा प्रिडेसेसर काय हे काढण्यासाठी आपल्याला काय करतो बघा, लक्षात लिहून घ्या वाटलंस तर. ह्याचा पूर्ववर्ती काढण्यासाठी आलेल्या उत्तरातून तुम्ही जे सॉल्व्ह केलं, आलेल्या उत्तरातून 1 वजा करायचा. काय करायचा, प्रिडेसेसर काढण्यासाठी आलेल्या उत्तरातून 1 वजा करायचा, मग -39. बघा 2 संख्या आहे, याचं परत सॉल्व्ह करा. 2 संख्या आहेत, दोघांचं चिन्ह मायनस आहे, ह्यांची होणारी बेरीज आहे, 39 आणि 1 40 झाले, आणि चिन्ह येणारे मायनस, +40 नाही का बरं, इथं वजाबाकी आहे. जर गुणाकार असता तर मायनस इंटू मायनस प्लस झालं असतं, इथं वजाबाकी आहे, तर इथं डायरेक्टली तुमचं उत्तर काय येणार आहे, दोघांची बेरीज अधिक दोघांचं जे कॉमन चिन्ह आहे 40, म्हणजे उत्तर आलं तुमचं -40. बघा ह्याच्या प्रिडेसेसर काय, ह्याचा अगोदर कोण येईल, ह्याचा अगोदर येणार आहे -40. ते जर आपल्याला पूर्ववर्ती विचारला तर त्याच्यातनं 1 आलेल्या उत्तरातनं 1 वजा करायचा, उत्तर आलं -40. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर एका चौकोनाची परिमिती 44 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ काय असेल. बघा चौकोन म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे चौकोन म्हणजे काय असतं, की अशी आकृती ज्याच्या 4ही बाजू सेम असतात, 4ही बाजू काय असतात, सेम असतात. ह्यांनी काय सांगितली, चौकोनाची परिमिती म्हणजे काय माहिती का, समजा हा चौकोन आहे, ह्या चौकोनाची समजा नाव देऊ आपण याला ABCD. ह्या चौकोनाला जर मी बघा EBची लांबी मोजायची, BCची मोजायची, CDची मोजायची, EDची मोजायची, किंवा ABCD समजा एका दोरीनं ABCD चौकोन तयार केला, मी दोरी घेतली, दोरीनं तयार केला, दोरी उकलली, दोरी किती लांब आहे किंवा दोरीची लेंथ किती आहे, हे म्हणजेच काय असतं मित्रांनो, परिमिती असते. एक चौकोन आहे, दोरीच्या सहाय्यानं चौकोन तयार केला, आणि दोरी कापली, दोरी ओपन केली, तर ती दोरी किती लांब असेल त्याला म्हणतो परिमिती, म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. मग ह्यांनी काय दिलं बघा, चौकोनाची परिमिती. मग मी काय लिहितो बघा, चौकोनाची परिमिती म्हणजे काय असेल, सर्व बाजूंची बेरीज. बरोबर. आता आयतामध्ये काय असतं, सगळ्या बाजू सेम असतात. बघा समजा आपण ह्याला x म्हणू, ह्याला x म्हणू, ह्याला x म्हणू, ह्याला x म्हणू. चौकोनाची परिमिती म्हणजे काय असते, सगळ्या बाजूंची बेरीज. ठीक आहे. मग काय झाले, x x x x हे झाले 4x. किती दिले परिमिती आपल्याला चौकोनाची दिलेली त्यांनी,
44 दिलेली आहे. 44 बरोबर 4x बरोबर. x ची किंमत काय आहे बरं? x ची किंमत येईल 44. हे 4 गुणाकारामध्ये इकडून भागाकारामध्ये जातील तर x ची किंमत आली मित्रांनो x = 11 आलं. पण x ची = 11 म्हणजे चौकोनाची बाजू किती आली? चौकोनाची बाजू आलेली आहे 11. ठीक आहे. आता ह्यांनी काय विचारलं चौकोनाचे क्षेत्रफळ काय? तर चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय माहिती का? चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय माहिती का? बाजूचा वर्ग किंवा साइड स्क्वेअर, जी बाजू असते त्याचा वर्ग असतो. बाजू आली आपली 11, 11चा वर्ग म्हणजे उत्तर आलं आपलं 121. उत्तर आलं आपलं 121 मीटर स्क्वेअर किंवा 121 मीटर स्क्वेअर. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक ए आहे 121. सॉरी हा आहे पर्याय क्रमांक सी. बघा तुम्हाला म्हटलं मी त्यामुळे युनिट बघितलं मी 121. बघा परिमिती म्हणजे लांबी कशात मोजतो आपण? मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये. आणि एरिया कशामध्ये काढतो आपण? मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. मग इथं बघा मी टिक केलं होते पण मला समजलं नंतर की इथं मीटर दिसला म्हणून मी काय म्हणलं ह्याला नाही उत्तर हे 121 मीटर स्क्वेअर. बघा प्रश्न सोपे आहेत पण ह्यांचे ऑप्शन खूप क्रिटिकल आहेत. म्हणजे कसं 121 आलं पण मीटर लिहायचं का मीटर स्क्वेअर? तर लक्षात ठेवा कधी पण एरिया हा मीटर स्क्वेअरमध्ये किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये मोजतात आणि परिमिती किंवा लांबी मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर एका दुधाच्या टाकीची उंची 4 मीटर आहे आणि तिची त्रिज्या 2.1 मीटर असेल तर तिची क्षमता काढा. दुधाची टाकी म्हणजे यांनी काय केलं माहिती का? सिलेंडर घेतलेला आहे. सरळ सिलेंडर असतो ना आपला, तर सिलेंडर सारखं त्यांनी म्हटलेलं आहे त्याला सिलेंडर ह्या. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? तिची उंची बघा आता हा सेंटर पॉईंट आहे, इथून तर इथपर्यंत उंची असते. ही रेडियस त्याची, ही काय मित्रांनो ही त्याची रेडियस आहे आर. रेडियस किती दिली आपल्याला? मला वाटतं 2.1 दिली. त्रिज्या म्हणजे रेडियस 2.1 मीटर दिलेली आहे. आणि ही हाईट आहे. ही हाईट किती दिली माहिती का आपल्याला? हाईट = एच लिहितो मी. हाईट दिलेली आहे आपल्याला 4 मीटर 4 मीटर हाईट दिलेली आहे आपल्याला 4 मीटर हाईट दिलेली आहे. त्यांनी काय विचारलं की त्याची क्षमता किती आहे? मग सिलेंडर बघा सिलेंडरचं व्हॉल्यूम आपल्याला काढावं लागेल. मग सिलेंडरचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? πr²h. सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये किती पाणी किंवा किती दूध किंवा किती लिक्विड किंवा तेल बसल त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम काढलं म्हणजे त्याला आपण लिक्विड मोजू शकतो किती बसतं. मग πr²h. पाय म्हणजे काय बरं? 22/7 गुणिले आर. आर म्हणजे काय? 2.1 गुणिले 2.1. ठीक आहे. आणि गुणिले एच कुठे गेलं आपलं? हाईट 4 मीटर. ठीक आहे. आता भागाकार करायचा 7 ने 21 ला भाग जातो का? जातो. 7 × 7 7 × 21 पण हे पॉईंट आहे त्यामुळे उत्तर आलं आपलं 0.3. म्हणजे काय राहिलं बघा 22 गुणिले 0.3 गुणिले 4 गुणिले 2.1 4 गुणिले 2.1 किंवा 2.1 म्हणजे काय? आता 21चा पाडा म्हणा 21 × 2 = 42 21 × 3 = 63 21 × 4 = 84. उत्तर आलं 84. पण पॉईंट असल्यामुळं इथं लिहिणार पॉईंट आपण लिहिणार. ठीक आहे. म्हणजे बघा आता काय झालं परत 22 गुणिले 0.3 म्हणजे उत्तर आलं 22 × 3 = 66 म्हणजे 6.6 गुणिले 8.4 आपलं उत्तर काढायचं आहे आपल्याला. करायचं गुणाकार 8.4 गुणिले 6.6. ठीक आहे. 6 × 24 ला 4 हातचे आले 2 6 × 8 = 48 आणि 2 = 50. ठीक आहे. परत सेम खाली पण सेमच येणार 4 4 5 5 55 44. पण तर पॉईंट नंतर इथं वरती एक संख्या आहे, इथं पॉईंट नंतर वरती एक म्हणजे खाली एक संख्या आहे. म्हणजे 8 पॉईंट नंतर 4 आहे, इथं पॉईंट नंतर 6 आहे. पण संख्या किती आहे? डिजिट एकच आहे. म्हणजे टोटल पॉईंट नंतर हा एक आणि हा एक पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. म्हणजे मग आपल्याला पॉईंट कुठे द्यावं लागणार? इथं 55.44 ला आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. 55.44 आहे का कुठं? बघा 55.44 2 ठिकाणी आहे. ठीक आहे. इथं मीटर आहे, इथं मीटर क्यूब आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो व्हॉल्यूम विचारलंय. व्हॉल्यूम कशामध्ये असतं? मीटर क्यूब मध्ये असतं. लक्षात ठेवा लांबी असते किंवा रुंदी किंवा उंची असते मीटरमध्ये. ठीक आहे. एरिया असतो मीटर स्क्वेअर मध्ये आणि व्हॉल्यूम असतं मीटर क्यूब मध्ये. हे लिहून घ्या कुठेतरी मीटर क्यूब मध्ये. उत्तर आपलं 55.44 मीटर क्यूब. इथं मीटर दिलेला आहे हे चुकलेलं आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे आकडा पण युनिट चुकलेला आहे किंवा जे आपण म्हणतो ना त्याचं युनिट काय आहे ते युनिट त्याचं ऑप्शनमध्ये त्यांनी मुद्दाम चूक दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. श्री बक्षी यांनी अशा प्रकारे त्यांचे मृत्यूपत्र तयार केले. पत्नीला 40%, मुलीला 30%, मुलाला 25% आणि 5% त्यांनी देणगी दिली त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये. म्हणजे की समजा माझे वाट्या म्हणजे माझ्याकडे जी रक्कम आहे किंवा मी जे कमवलेले पैसे आहेत त्याचे डिस्ट्रीब्युशन बक्षींना वाटलं की समजा मुलीला एवढं द्यावा, मुलाला एवढं द्यावा,
पत्नीला एवढं, आणि देणगी म्हणजे असं कोणाला डोनेशन एखाद्या अनाथ आश्रमला किंवा काय असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये काही पडायचं नाहीये, तर ते देणगी तिने दिली. ठीक आहे. हे पाय चार्टवर दर्शवण्यासाठी मुलीच्या वाट्याच्या केंद्रापाशी असलेल्या कोणाचे माप काय असेल. ठीक आहे. पाय चार्ट म्हणजे काय माहिती का, समजा अशी एक आपल्याला सर्कल काढावं लागतं. ठीक आहे. सर्कल काढावं लागतं आणि मग असं हे केलेलं आहे आपल्याला. तर त्यांनी काय म्हटलं बघा, मुलीचं काढायचं आपल्याला. ठीक आहे. मुलीचं काढायचं तर किती डिग्रीचा कोण असेल, तर मग कसं काढायचं माहिती का, मुलीचं मला सांगा किती आहे बरं. मुलीला हिस्सा किती दिला, 30%. बघा 30%ला मी काय लिहिणार, 30/100. आपल्याला काय करायचं, तो हिस्सा इथं पाय चार्टवर दाखवायचा आहे. आपल्याला तो हिस्सा पाय चार्टवर दाखवायचा आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं की समजा मुलीच्या वाट्याच्या केंद्रापाशी असलेल्या कोणाचे माप किती. आपल्याला डायग्रामची काही घेण देण नाही, फक्त अशी डायग्राम असते सर्कल, त्याच्यामध्ये आपल्याला ते दाखवावं लागतं कोणानुसार. आता मला सांगा 30% मुलीला तिने ती देणार आहे त्यांच्या वाट्याच्या, मग 30/100 केलं मी, गुणिले काय करणार माहिती का, इथं मी 360 करणार. का बरं 360 करणार, कारण सर्कलचं सर्कम्फरन्स जे असतं ते 360 डिग्री असतं. ठीक आहे. किंवा सर्कलचा आपण 360 डिग्री पकडतो, त्याच्यामुळे 360 लिहायचं आहे. मग इथला 0 हा गेला, हा 0 गेला, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. उत्तर काय आलं, 3×36. गुणाकार करा, 3×18, हातचा आला 1, 3×9 10, 108 डिग्री उत्तर आलेलं आहे. 108 डिग्रीचा जर कोण काढला तर तो मुलीचा, म्हणजे पाय चार्टवर दाखवायचा असला आपल्याला पाय चार्टवरती, तर पाय चार्टवर दाखवताना 108 डिग्रीचा कोण मुलीच्या वाट्याला येईल. 108 डिग्री आहे का ऑप्शन, पर्याय क्रमांक B 108 डिग्री किंवा 108 डिग्री आहे. ठीक आहे. एकदम सोपं होतं. जर तिने विचारलं पत्नीला विचारलं असतं, मग आपण काय केलं असतं, 40/100 गुणिले 360 पत्नीला, म्हणजे असं सॉल्व्ह करायचं. बाकी काही याच्यामध्ये अवघड नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 6, 9, 15 आणि 20 यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य असा सर्वात लहान पूर्ण वर्ग कोणता आहे, किंवा इंग्लिशमध्ये द स्मॉलेस्ट परफेक्ट स्क्वेअर डिव्हिजिबल बाय ईच वन ऑफ देम नंबर 6, 9, 15 and 20. काही नाही, त्यांचं म्हणणं आहे हे खाली 4 ऑप्शन दिलेत, त्या 4 ऑप्शनला ह्या सगळ्या संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे अशी संख्या निवडा की ह्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन असा असेल की त्या ऑप्शनला हे 6, 9, 15 आणि 20 6, 9, 15 आणि 20 सगळ्यांनी काय होणार आहे, भाग जाणार आहे. मला सांगा आता 6 आणि 36 पहिला ऑप्शन घेऊया. आता मला सांगा 15 आणि 36 ला भाग जातो का, 20 न 36 ला भाग जातो का, तर नाही जाते. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन तर कटलं. 6 ने जातो, 9 ने जातो, पण 15 आणि 20 ने 36 ला भाग जातो का, निशेष किंवा पूर्ण नाही जात. ऑप्शन ए कटला. ऑप्शन बी 6 ने भाग जातो का, बघा बरं ठीक आहे 6 न जातो का माहित नाही, 15 न जातो पण 20 न जाऊ शकतो का, 20 न 225 ला भाग जातो का, नाही जात निशेष, त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा काटला. आता 900 ला 6 ने भाग जातो का, 900 ला 6 ने भाग जातो का, करून बघा. 6 1 6, खाली उरले 3, 30 झाले, 6 5 30 आणि 0 जातो. 150 गुणिले 6 900, 6 ने भाग गेला. ठीक आहे. नंतर कोण आहे आता 9, 900 ला 9 ने भाग जातो का, उत्तर बरोबर आहे, 100 उत्तर येणार आहे. म्हणजे 9 ने पण भाग गेला. 15 ला 900 न 15 ला भाग जातो का, म्हणजे 900 ला 15 ने भाग जातो का, तर 15 3 45, 15 4 60, 15 5 75. ठीक आहे. खाली उरले मला वाटतं 5, 15 सेकंड, सॉरी 15 सेकंड 90 ना, सॉरी इथं काय डायरेक्टली आपण डायरेक्ट भाग जातो ना, 900 ला डायरेक्टली भाग जातो, 15 सखी 90 आणि 0 ला 0, म्हणजे 15 गुणिले 60, म्हणजे 15 ने पण भाग गेला. आणि 20 न भाग जातो का 900 ला, तर 20 न 900 भाग जातो का, 0 0 कटलं बरोबर, 90 भागिले 2 उत्तर येतं 45. म्हणजे 6 9 15 20 या संख्येनं 900 ला प्रॉपरली पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक सी, आपण डायरेक्टली ऑप्शनवरून गेलो. इथं जास्त आपण याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता नवीन म्हणजे असा प्रश्न आधी पण रिपीट विचारलेला आहे, पण अशा प्रकारचे प्रश्न सोपे दिसतात पण कन्फ्युजिंग होतात. बघा, -16 मिळवण्यासाठी 43 मधून किती वजा करायला हवे. बघा उत्तर काय पाहिजे, मला उत्तर पाहिजे -16. -16 मिळवण्यासाठी 43 मधून किती वजा करायला हवे, 43 मधून x वजा करायला हवे. बघा -16 उत्तर येण्यासाठी 43 मधून किती वजा करायला हवे, 43 मधून x वजा करायला हवे. असं केलं मी, x ची किंमत काढा, डायरेक्ट तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. बघा मग आता -x = -16 लिहिले, हा 43 आहे, हा प्लस आहे, इकडे होईल मायनस, हा होईल इकडं मायनस. ठीक आहे. हा मायनस होईल, दोन्ही काय मायनस आहे, दोघांची बेरीज करा, 6 आणि 3 9, 4 आणि 1 5, 59. हा झाला मायनस x = -59, दोन्हीकडे काय मायनस चिन्ह आहे, x = 59. उत्तर आलं आपलं 59. म्हणजे आपण काय गृहीत धरलं होतं की समजा x वजा करूया,
तर मग एक्सची किंमत काय आली 59. म्हणजे आपल्याला -16 उत्तर मिळवण्यासाठी 43 मधून आपल्याला 59 वजा करावं लागतील. मग आता इथं काय ऑप्शन 2 आहेत, 59 आणि -59. त्यांनी काय विचारलं बघा, 43 उत्तर येण्यासाठी किती वजा करावं लागतील. तर उत्तर काय आलं आपलं 59. आपलं उत्तर -59 आलं का, नाही आलं. आपलं उत्तर आलं +59. मग आपण काय लिहायचं, प्लसच लिहायचं. तर 59 वजा करावं लागतील. बघा वाटलंच तिथं काय करूया, ठोकताळा करूया. 43 मायनस काय वजा करायचे, एक्सची किंमत आली 59 इजिकल टू -16 येते का बघा. बघा 1 प्लस आहे 1 मायनस 1, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 9 3 गेले 6, 5 4 गेली 1, -16 इजिकल टू -16. म्हणजे बघा हे आपलं मॅच झालं. जर तुम्ही इथं -59 ला टिक केलं असतं तर इथं काय असतं मायनस आणि हे बघा, जर तुम्ही 59 जर टिक केलं असतं मायनस ऑफ -59, ह्याचा अर्थ काय झाला असं माहिती आहे का, 43 आणि मायनस आणि इंटू मायनस प्लस झाले असते. म्हणजे 9 3 12, 5 4 9 1 92. तुमचं उत्तर असतं 92. मग 92 उत्तर पाहिजे का आपल्याला, नाही. आपल्याला पाहिजे -16. मग आपण जे एक्स धरले ते एक्सची व्हॅल्यू जे येईल प्लस असो का मायनस तेच आपलं उत्तर लिहायचं. आपली व्हॅल्यू आली 59 प्लस आली, आपण 59 ला टिक केलं. असं करायचं. नाही तर आपल्याला सगळं येतं पण टिक करताना आपण कन्फ्यूज होतो, मायनस करू का प्लस करू. त्याच्यामुळे डायरेक्टली जे आपली एक्सची व्हॅल्यू येईल तेच टिक करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, जर 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ हे 1 सेंटीमीटर पाया असलेल्या चौकोनाच्या क्षेत्रफळा एवढे असेल तर असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळावर एवढे असेल तर त्रिकोणाची उंची किती. बघा त्यांचं म्हणणं काय आहे, समजा एक चौकोन आहे, चौकोनाचं बाजू किती मित्रांनो, चौकोनाची बाजू आहे 1 सेंटीमीटर. तर सगळीच किती असणार x, कारण चौकोनाचं सगळ्या बाजू काय असतात, सेम असतात. आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोण काय असतो, त्रिकोण दिला असा. त्यांनी काय म्हणलं, त्रिकोणाचा पाया किती आहे, x आहे. त्रिकोणाची उंची माहिती का आपल्याला, नाही माहिती. मग त्याला आपण हाईट म्हणूया, त्रिकोणाची उंची हाईट म्हणूया. त्यांचं म्हणणं आलं स्क्वेअरचा एरिया, चौकोनाचा एरिया आणि त्रिकोणाचा एरिया हे काय आहेत, सेमच आहेत. मग पहिले आता काय, तुम्ही चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता चौकोन क्षेत्रफळ काय असतं आपल्याला माहिती आहे, बाजूचा वर्ग. काय माहिती आपल्याला, बाजूचा वर्ग बरोबर. आणि त्रिकोणाचे काय असते, 1/1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. आता बाजू काय वर, इथं बाजू आहे आपली x. मग x चा वर्ग होणार इथं होणार x चा वर्ग इजिकल टू 1/2 गुणिले पाया किती दिलेला आहे, x त्यांनी दिलाय ना, 1/2 हा बेस म्हणजे पाया असतो, x दिलेला आहे. आणि उंची त्यांनी माहित नाही आपल्याला, तर उंची आपण h घेऊया. आणि आपल्याला काय काढायचं आहे, हाईट ऑफ द ट्रायंगल म्हणजे hच काढायचं आपल्याला. ठीक आहे. इकडे सोडवतो, x चा स्क्वेअर, x म्हणजे काय म्हणायचं, x चा स्क्वेअर इजिकल टू 1/2 इंटू x इंटू h. आता मला काय काढायचं, h काढायचं. मग h च्या बरोबर ज्या गोष्टी त्या सगळ्या काय करायच्या आपल्याला, त्या साईडला पाठवून द्यायच्या. दिसतंय हे बघा. आता इथे x चा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर आहे, हा 2 आहे. खाली डिव्हिजनमध्ये इकडून काय होईल, हा गुणाकारमध्ये जाईल बरोबर. ठीक आहे. इजिकल टू x गुणिले h. परत पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, समजा हा x चा स्क्वेअर इंटू 2 इजिकल टू, इथं फक्त h ठेवला मी, आणि हा x आहे इथं गुणाकारामध्ये, इकडून काय होईल, x भागाकारामध्ये जाईल. x स्क्वेअर म्हणजे काय, 2x. बघा समजा x स्क्वेअर म्हणजे काय, त्याला मी लिहू शकतो x गुणिले x, 2x. मग हा एक x आणि हा एक x कटला, उत्तर काय राहिलं, काय खाली x गुणिले 2 इजिकल टू h म्हणजेच काय 2x इजिकल टू h. x गुणिले 2 म्हणजे काय, 2 गुणिले x. मग h म्हणजे हाईट किती आली, 2x आली. तर ट्रायंगलची हाईट किती आली मित्रांनो, 2x सेंटीमीटर. 2x कुठं आहे का, इथं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आपलं 2x. समजलं. चौकोनाचं क्षेत्रफळ माहित पाहिजे आपल्याला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित पाहिजे, आणि आपण त्याला इक्वेट केलं, बरोबर ठेवलं, हाईट बरोबर काढली. तर h इजिकल टू 2x आपलं उत्तर इथं आलेलं आहे. दिसतंय का सगळ्यांना, चेक करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या लेखा व कोशागारची जी सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली लेक्चर अपलोड करत आहोत. कंटिन्युअसली आपण मॅथ्सचे लेक्चर घेत आहोत. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. कोणत्याही प्रश्न समाधान असेल तर तरी पण कमेंट करा. काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा दुसऱ्या विषयाचा म्हणजे दुसरं काही जरी लेखा कोशागार भरती संबंधी जरी तुम्हाला काही डाऊट आला तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला नंबर दिलेला आहे, किंवा तुम्ही हे करू शकता, काय म्हणू शकता आपण त्याला, की तुम्ही काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट करू शकता. ठीक आहे. लेक्चर आपले सिरीज आवडले असेल, त्याच्यामध्ये काही सजेशन असतील तर अवश्य कळवा. आवडले असतील मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा, जेणेकरून जेवढे जास्त लाईक येतील तेवढं समजेल आम्हाला की तेवढ्या मुलांना हे लेक्चर आवडलेलं आहे. मग आम्ही जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. थांबूया, लवकरच भेटूया.
पुन्हा नव्या लेक्चरमध्ये. थँक्यू.